नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्याला बाह्य दिखाव्याच्या खूप पलीकडे घेऊन जातो. तो विषय आहे आपलं आंतरिक सौंदर्य आणि आपल्या चारित्र्याचा प्रकाश. ही एक अशी संकल्पना आहे जी आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देते. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. चला, एका अगदी सोप्या पण खूप खोल प्रश्नाने सुरुवात करूया. विचार करा, आपण जी महागडे कपडे घालतो, दागिने वापरतो, ही सगळी बाहेरची चमकधमक आपल्याला आतून म्हणजे खरी शांती देऊ शकते का? याच प्रश्नाच्या उत्तराभोवती आपली आजची सगळी चर्चा फिरणार आहे. तर आपल्या कथेच्या पहिल्या भागात जाऊया, ज्याचं नाव आहे दिखाव्याचे मृगजळ. हे नावच किती बोलकं आहे नाही का? बाह्य देखावा हा कसा फसवा असू शकतो, अगदी वाळवंटातल्या मृगजळासारखा. आता इथे बघा, हे पात्र आहे रोहन. तो आरशासमोर उभा आहे आणि स्वतःला सर्वोत्तम दागिन्यांनी, महागड्या कपड्यांनी सजवण्याचा प्रयत्न करतोय. पण जरा त्याच्या डोळ्यांनी निरखून पाहिलं तर तिथे एक खोल दुःख, एक प्रकारचा रिकामापणा दिसतो. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाहेरचा झगमगाट त्याच्या आतला अंधार लपवू शकत नाहीये. आता इथे किती छान फरक दाखवला आहे बाह्य प्रदर्शन आणि आंतरिक सौंदर्य यातला. म्हणजे बघा, बाहेरचा देखावा कसा असतो, काही क्षणांपुरता टिकणारा, आतून पोकळ, आणि त्यासाठी कित्येक तरी प्रयत्न करावे लागतात. पण याउलट आंतरिक सौंदर्य ते कायम टिकतं, मनाला समाधान देतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते अगदी सहज असतं. याचाच अर्थ काय होतो माहितीये? खरा आनंद, ज्याला आपण प्रयत्नरहित आनंद म्हणू शकतो, तो काही बाहेरून मिळवायचा नसतो, तो आपल्या आतच असतो. जेव्हा आपण आपल्या मनावर जमलेली विचारांची आणि कर्मांची धूळ साफ करतो ना, तेव्हा तो आनंद अगदी नैसर्गिकरित्या सहजपणे प्रकट होतो.